जन्मदिवस प्रत्येक व्यक्तीला आपला जन्मदिवस हा प्रिय असतो. वर्षभरात 365 दिवस येतात. या दिवसातलाच अत्यंत महत्त्वाचा हा दिवस म्हणजे जन्मदिवस. त्यालाच आता आपण बदलत्या काळामध्ये वाढदिवस म्हणतो. तर वाढदिवस कसा साजरा करावा? वाढदिवस म्हणजे काय? वाढदिवस कसा साजरा करावा याचा उल्लेख 2 ग्रंथांमध्ये दिलेला आहे. ते ग्रंथ कोणते ते मी पुढं तुम्हाला सांगतेच. हा वाढदिवस पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे साजरा करावा की भारतीय संस्कृतीप्रमाणे साजरा करावा? काळ जसं बदलत चाललं आहे तसतसं आपल्याला पण थोडंफार बदललं पाहिजे. वाढदिवस साजरा करताना तुम्ही केक आणू शकता, पण आजकाल एक प्रथा आहे, वाढदिवसाच्या दिवशी जी मेणबत्ती पेटवतात आणि ती मेणबत्ती विझवतात. तर या वाढदिवसाच्या दिवशी पेटवलेली मेणबत्ती विझवू नये या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पवित्र अशा ग्रंथामध्ये दिलेलं आहे. ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे वाढदिवस कसा साजरा करावा हे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, सर्वात आधी आपण बघू वाढदिवस म्हणजे काय. वाढदिवस म्हणजेच जन्मदिवस. प्रत्येक व्यक्तीला आपला जन्मदिवस हा प्रिय असतो. वर्षभरात 365 दिवस येतात. या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे वाढदिवस. एक वर्ष वय वाढत जातं तसतसे विचार परिपक्व होतात. अनेक अनुभवांची, मग ते चांगले अनुभव असतील, वाईट अनुभव असतील, चांगल्या घटना असतील, वाईट घटना असतील, या सर्वांची शिदोरी घेऊन आपण पुढील वर्षामध्ये पदार्पण करत असतो. वाढदिवस हा अतिशय महत्त्वाचा एक संस्कार आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून वाढदिवस आपण साजरा करायचा असतो. वाढदिवस हा संस्कार आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे कसा साजरा करावा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसं पाहिलं तर थोरा मोठ्यांचे वाढदिवस आपण जयंती म्हणून साजरे करत असतो. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस आपण साजरा केला पाहिजे. त्या व्यक्तीला पुढील आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य मिळावं, यश मिळावं, कीर्ती मिळावी म्हणून शुभ आशीर्वाद द्यायचे असतात. वाढदिवस हा एकच दिवस असा असतो की त्या दिवशी ती व्यक्ती सर्व हेवे दावे विसरून, राग विसरून जाते आणि त्या व्यक्तीला अपेक्षा असते की सर्वांनी माझं कौतुक करावं, शुभेच्छा द्याव्या. मग ते मित्रपरिवाराकडून असो किंवा नातेवाईकांकडून असो. म्हणूनच हा दिवस सर्वांशी प्रेमाने, आपुलकीचे संबंध दृढ करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. थोरा मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी आपली ही जुनीच आहे. हल्ली तर कुटुंबामध्ये 1 किंवा 2च मुलं किंवा मुली असतात. तर त्या मुलांवर त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाच्या दिवशी संस्कार होण्याची फार गरज आहे. आणि म्हणूनच वाढदिवसाच्या या मंगल दिवशी दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून कुलदेवतेचं स्मरण करून काही विशेष असे संस्कार आपल्याला करायचे आहे. ते आता मी सांगते. आता आपल्याला इथं वाढदिवस साजरा करायचा आहे तो इंग्रजी तारखेनुसार नको, मराठी महिन्यामध्ये जी तिथी येते त्या तिथीनुसार साजरा करायचा आहे. कारण बघा, आपले सर्व देव, दैवत, साधू, संत, ऋषीमुनी यांचे जन्म उत्सव, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मृत झालेल्या व्यक्तींचं श्राद्धसुद्धा आपण तिथीप्रमाणे करत असतो. म्हणूनच वाढदिवससुद्धा तिथीप्रमाणे करावा. वाढदिवस आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या साक्षीने साजरा करावा. ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला अभंग स्नान आणि सैचर स्नान घालावं. त्याचबरोबर त्या दिवशी त्या व्यक्तीला नवीन कपडे घ्या आणि हे नवीन कपडे आपल्या स्वतःच्या पैशाने घ्या, नातेवाईकांच्या पैशाने नको किंवा नातेवाईकांनी आणलेले असे नको. आणि आंघोळ करताना ज्या वस्त्रावर स्नान केलेलं आहे ते वस्त्र दान करायची. ती वस्त्र पुन्हा वापरायची नाही. त्या व्यक्तीचं 5 सुवासिनींनी औक्षण करावं. औक्षण करून झाल्यानंतर एका व्यक्तीने हातामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आणि रामरक्षेतील पहिले 9 श्लोक म्हणायचे. रामरक्षेमध्ये डोक्यापासून ते पायापर्यंतचा प्रत्येक अवयवांचा उल्लेख या 9 श्लोकामध्ये आहे. हे वाचन करताना तुमच्याबरोबर लक्षात येईल. आणि मग रामरक्षा म्हणून त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जायचं. ज्या अवयवाचा उल्लेख होईल त्या अवयवावर थोडेसे तांदूळ टाकायचे. आणि हे करत असताना समोर कुलदेवीचा फोटो ठेवायचा
वाढदिवसाच्या निमित्ताने आपण गोडधोड स्वयंपाक केलेलाच असतो. कुलदेवीच्या फोटोलासुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि विनंती करायची की माझ्या मुलाला मुलीला चांगलं दीर्घ आयुष्य मिळू दे, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य देऊन हे लेकराचा सांभाळ कर, अशी कुलदेवीला विनंती करून नमस्कार करावा. त्यानंतर जे उपस्थित आहे त्यांना गोडधोड खायला द्या. या दिवशी आहेर मात्र कुणाचाही घेऊ नये. असा अगदी साधासुद्धा वाढदिवस साजरा करावा. आजकाल वाढदिवसाच्या दिवशी केक आणतात, केक कापतात, मेणबत्ती पेटून ती मेणबत्ती विझवतात. बदलत्या काळानुसार थोडंफार बदललं पण पाहिजे आपण. म्हणून तुम्ही केक आणू शकता, मेणबत्ती पण पेटवा, पण पेटवलेली मेणबत्ती या दिवशी चुकूनसुद्धा विझू नका. असं करणं हे अशुभ असतं. वाढदिवस कसा साजरा करावा याचा उल्लेख स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जो ग्रंथ मिळतो नित्यसेवा स्तोत्रमंत्र या ग्रंथामध्ये याचा उल्लेख दिलेला आहे. त्याप्रमाणे वाढदिवस साजरा करावा. आणि दुसरं, या वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्ती का विझू नये या प्रश्नाचं उत्तर श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तो श्लोक सांगते मी तुम्हाला इथं. व्याधिष्ठे होय पर्णवाते सुपेधन क्षय, मुखे फुंकिले आयुष्य जाय, हस्तीमुळे होय मृत्यू. आता या श्लोकाचा काय अर्थ होतो ते आपण बघू. पेटवलेला अग्नी हाताने, पानाने किंवा सुपाने जर विझवला तर त्याचे काय परिणाम होतात ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. एखाद्या पानाने जर आपण अग्नी विझवला तर आपल्याला व्याधी निर्माण होते. तोंडाने फुंकून जर आपण अग्नी विझवला तर आयुष्य कमी होतं. सुपाने जर अग्नी विझवला तर धनक्षय होतो. आणि जर हाताने अग्नी विझवला तर आकस्मिक मृत्यू येतो. हे सर्व ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच वाढदिवसाच्या दिवशी पेटवलेली मेणबत्ती हे तोंडाने फुंकून विझवायची नसते. बघा, जर आपण ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून आपण साजरा करत असतो, मग पेटवलेली मेणबत्ती तोंडाने विझवून त्या व्यक्तीचं आयुष्य असं कमी करू नये. म्हणूनच तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांचा किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींचा वाढदिवस त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं म्हणून हा संस्कार करा. तुम्हाला त्यातून आनंद आणि समाधान हे दोन्हीही नक्कीच मिळेल. आणि वाढदिवससुद्धा अशा साध्या सोप्या पद्धतीने साजरा करावा. धन्यवाद.